नमस्कार. समाज आणि समुदाय हे दोन शब्द आपण आपल्या रोजच्या बोलण्यात किती सहजपणे वापरतो, नाही का? पण थांबा, कधी विचार केलाय की हे दोन्ही शब्द खरंच एकच आहेत की त्यांच्यात काहीतरी फरक आहे? चला तर मग आज या गोंधळातून एकदाच बाहेर पडूया आणि या दोन महत्वाच्या संकल्पना नेमक्या काय आहेत हे समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. बातम्यांमध्ये, पुस्तकांमध्ये, अगदी आपल्या रोजच्या गप्पांमध्ये सुद्धा हे शब्द सतत आपल्या कानावर पडत असतात. पण समाज म्हणायचं की समुदाय यातला खरा फरक आहे तरी काय? आज आपण हाच गुंता सोडवणार आहोत. चला, सगळ्यात आधी सुरुवात करूया समाज या मोठ्या आणि अधिक व्यापक संकल्पनेपासून. अच्छा, तर हा समाज शब्द आला कुठून? तो आलाय एका लॅटिन शब्दावरून, सोशियस. आणि त्याचा अर्थ काय होतो? तर सहवास किंवा मैत्री. म्हणजे बघा, या शब्दाच्या मुळातच नाती आणि एकत्र येणं दडलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, समाज म्हणजे फक्त लोकांची गर्दी नाही. समाज म्हणजे एक अदृश्य जाळं. कसलं जाळं? तर सामाजिक संबंधांचं जाळं. हे असं जाळं आहे जे आपल्याला एकत्र बांधून ठेवतं, पण ते आपल्याला थेट डोळ्यांनी दिसत नाही. मग समाजाबद्दल काय लक्षात ठेवायचं? तर समाज म्हणजे लोक नाहीत, तर त्या लोकांच्या नात्यांचं एक जाळं आहे. हे जाळं कधीच स्थिर नसतं, ते सतत बदलत राहतं. यावर नियंत्रण कसं असतं? तर कायदे आहेत आणि रूढी परंपरासुद्धा आहेत. आणि हे सगळं मिळून एक मोठी सहकारी व्यवस्था तयार होते. बरं, आता आपण समाजाचं हे मोठं चित्र तर पाहिलं. चला, आता जरा झूम इन करूया आणि समुदाय या संकल्पनेला अधिक सवळून बघूया. समुदाय म्हणजे काय? सोप्या शब्दांत सांगायचं तर एका विशिष्ट जागेत राहणारे लोक, जसं की एखादं गाव असेल किंवा शहरातली एखादी कॉलनी. पण फक्त एकत्र राहणं म्हणजे समुदाय होत नाही. तर त्यांची संस्कृती, त्यांची ओळख आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या भावना यासुद्धा समान असतात. आणि हीच आहे समुदायाची खरी ओळख. आपण भावना. ही जी भावना आहे ना की आम्ही सगळे एक आहोत, हीच लोकांना भावनिकरित्या एकत्र बांधून ठेवते. हेच समुदायाचं सार आहे. तर मग समुदाय कसा ओळखायचा? त्यासाठी 3 गोष्टी हव्यात. 1. काही लोक जे प्रत्यक्षात एकत्र आहेत. 2. त्यांची एक निश्चित जागा, म्हणजे गाव, शहर किंवा एखादी वस्ती. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांच्यातली ती आपण भावना. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण समाज काय आहे आणि समुदाय काय आहे हे पाहिलं. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया आणि त्यांच्यातला खरा निर्णायक फरक काय आहे तो समोरासमोर ठेवून बघूया. हा तक्ता बघा, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. पहिला मुद्दा, घटक. समाज हा नात्यांचं एक अमूर्त जाळं आहे, तर समुदाय हा लोकांचा एक ठोस मूर्त समूह आहे. दुसरा मुद्दा, स्थान. समाजाला कोणत्या एका विशिष्ट जागेची गरज नसते, पण समुदायासाठी एक निश्चित जागा हवीच. आणि तिसरा आणि सर्वात मोठा फरक म्हणजे भावना. समुदायासाठी आपण भावना असणं हे अत्यावश्यक आहे, पण समाजासाठी ते तितकंसं गरजेचं नाही. थोडक्यात सांगायचं तर काय, समाज म्हणजे एक मोठी रचना, एक मोठी सिस्टीम, ज्यामध्ये आपण सगळे राहतो. आणि समुदाय समुदाय म्हणजे ते ठिकाण जिथे आपल्याला आपुलकी वाटते, जिथे आपल्याला खरंच घरासारखं वाटतं. आणि या सगळ्या चर्चेतून एक खूप मोठा प्रश्न आज आपल्यासमोर उभा राहतो. या डिजिटल जगात आपलं ऑनलाईन समाज तर दिवसेंदिवस मोठं होत चाललंय, पण आपले स्थानिक समुदाय, जिथे ती खरी आपण भावना जपली जाते, ते कुठेतरी आक्रसत चालले आहेत का? यावर नक्की विचार करायला हवा.